रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। समधी तयारी झाली ना? हो सर. गुलाबाची फुलं, टेबलांभोवती फुग्यांचं डेकोरेशन आणि हार्ट आकाराचा केक मी सांगितल्याप्रमाणे समधी येळेवर घेऊन या. हा आणि हे बघा एकदम आहे ना असा कोपऱ्यातला टेबल सजवा, जास्त गर्दीतला नको. हा काय बी कसूर राहता कामा नये. हा मस्तपैकी असं रोमॅन्टिक गाणं लावा. समजा माहोल आहे ना असा नाटका करून टाका. काय सर तुम्ही काहीच काळजी घेऊ नका, सगळं परफेक्ट प्लॅन करू. तुम्ही फक्त बिंदास्त राहा आणि बर्थडे एन्जॉय करा. बरोबर. मी थोड्याच वेळात येतो. हा ठीक आहे सर. अयो हे काय झालं? हा मला एक काम बी धड करता येत नाही. करायला जातो एक आणि होते भलतच. याच्या हातलं समजा नीट असेल ना? सर पॅनिक होऊ नका, हवं तर तो बॉक्स ओपन करा आणि नीट चेक करा. हा तसंच करतो. हे गिफ्ट आहे. हा नीट द्यायचं वहिनीसनी. हा आणि इथं कुठे येड्यागत असं विसरून जाऊ नको. हा नीट सांभाळ. आणि हो सगळं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. नाही नाही नको नको. तसं ह्यामध्ये फुटण्यासारखं काय आहे? चॉकलेट तर आहेत आणि एवढ्याशा धक्क्यानं चॉकलेट थोडीच फुटणार आहेत. आता ह्यो बॉक्स अक्षराच उघडतील. बघा नक्की ना? सर एक काम करा, तुम्ही बसा आणि रिलॅक्स व्हा. आणि काय हवं असेल तर मला सांगा, मी आहेच. चालेल. समधी तयारी एकदम मनासारखी झाली आहे. पर अक्षरांना इथवर कसं बोलवायचं? काय कारण सांगायचं त्यासनी? काय मग ताई, आज तुझा बर्थडे आहे, काही स्पेशल आहे की नाही? काल रात्री इतकं सगळं स्पेशल केलं की आणखीन कशाला काय हवंय? ते काय स्पेशल आहे का? मला सांग, जीजूंनी विश केलं का तुला? म्हणजे काही गिफ्ट वगैरे दिलं का किंवा काही स्पेशल प्लॅन केलाय का? शरू तुला खरं सांगू का, हे माझ्या आयुष्यात आहेत, हेच माझ्यासाठी खूप स्पेशल गिफ्ट आहे. बाकी मला काही नको.
आज ताईचं प्रेम तिला परत मिळणार आहे. देवी आई, माझ्या ताईच्या पदरात सगळं सुख घाल. तिला आणि जिजूंना कधीच वेगळं करू नको आणि त्या दोघांचा संसार आनंदाने फुलू दे. हा बाबा. हा हॅलो बारक्या. अरे इथं समधी तयारी ना एकदम भारी झाली आहे बघ. अरे पर एक प्रॉब्लेम झालाय र. सगळं मंत्री ठरल्याप्रमाणे झालंय आणि आता काय प्रॉब्लेम आहे? अरे समधी तयारी नीट झाली आहे पर आहे ना अक्षर इथं कसं येतील त्यासनी काय सांगायचं ना हे कळत नाही बघ मला. एक काम कर, त्यांना म्हणणं का जमिनीचा व्यवहार करायचाय आणि माणसं आले ते मग येतील त्या. ए नाही नाही असलं काय बी नको. असलं काय सांगितलं ना तर आईला प्रश्न विचारत बसतील बघ. बरं एक काम कर, मग सरळ घरी येऊन घेऊन जा ना वहिनींना. अरे तू येडा आहेस होय? हा अरे आत्ताच मी कामासाठी बाहेर आलो ना हो. मला चलेच घरी जायचं म्हणजे. बरं एक काम कर, त्यांना म्हणाव का नाही मी का नाही असं गाडी चालवतो तू गाडीवरनं पडलो आणि लागलंय. मग सगळी कामं सोडून येतील बघ. हा हा शहाणा आहेस हा, लय शहाणा आहेस. अरे मी त्यासनी असलं काय सांगितलं ना तर त्या उगा टेन्शन मध्ये येतील. मग एक काम कर, तू का नाही असा विचार करत बस. हा असा विचार करत बस. अरे अरे बारके ऐक की हे असं खोटं नाटं सांगणं ना बरं नाही. भावा बघ, प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतंय. आता बघ मी सांगायचं काम केलं, बाकी तू ठरव काय करायचं ते. आणि दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. बरं बरं ठीक आहे, तू म्हणतोस ना म्हणून मी सांगतो. शाबास. आणि हो काय बोलायचं कसं बोलायचं हे सगळं ठरवून घे. लक्षात आहे ना तुझ्या? घाबरू नको अजिबात. आणि आता वहिनींना फोन कर, त्या तिथं पोचतील तोपर्यंत ते सराव कर त्यांच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं त्याचा. एकदा बघू कसं बोलणार आहेस. हा अक्षरा ते माझं ते. अरे ते करत बसशील तर फेल होशील. सुंदर असं केलंस ना तर सगळा प्लॅन फिसकटेल रे. ए भावा अरे जरा समजून घे की. अरे अशी धडधड वाढली ना की काय बोलायचं ना काय सुधरत नाही बघ. अरे तू माझा भाव आहेस ना व, मग घे की जरा समजू ना. बर थांब, मी बघतो काय सुचतंय का ते. हा अगं शरू, बरं झालं इथंच दिसलीस बघ. तुला शोधत होतो. का काय झालं? अगं सुंदरचा फोन आलता. आता त्याला कोड पडलंय, काय काय करायचं. हे बघ माझ्याकडे एक प्लॅन आहे, हे करू शकतो आपण वर्कआउट. ओके भारी नादच गुळा. मग असंच करूयात. थँक्यू मामा, पण तू येऊन शुभेच्छा दिल्या असतेस तर मला आणखीन बरं वाटलं असतं. महत्वाच्या कामात अडकलायस ना म्हणून ठीक आहे, पण काम संपल्या येशील ना मला भेटायला लगेच. हो हो घरी सगळे छान आहेत. आता आपण बाकी सगळं फोनवर नको, तू आल्यावर बोलूया. लवकर ये. बाय. ताई तुझ्यासाठी साडी. अगं कशाला? कशासाठी म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे ना, त्यासाठी स्पेशल साडी आहे. माझ्याकडून गिफ्ट समज. अगं शरू, सकाळी औक्षण करताना दिलंस की गिफ्ट, आता हे कशासाठी? हा हो, ते औक्षण करताना असंच छोटस गिफ्ट ग. बरं पण आता ही खास तुझ्यासाठी आणलीये. चल मला नेसून दाखव. काय वेडी आहेस का? हो आहे मी वेडी. नेस चल. अगं शरू,
मी दिवसभर घरी असणार आहे की नाही, इतकी सुंदर साडी नेसून बसू का? हे बघ, घरी असलीस तरी आज तुझा वाढदिवस आहे आणि त्यामुळे तू दिवसभर स्पेशलच दिसली पाहिजेस. ओके, आता मला काहीही ऐकायचं नाहीये. तू पटकन ही साडी नेसून दाखव मला. चल जा. तू तुझा हट्ट पुरवल्याशिवाय काही समाधान होणार नाही तुझं. नाही होणार, जा. हे शरू झालं का? अरे थांब ना थोडं. ताई, केवढी गोड दिसतेस. याच सौंदर्यासाठी तर हट्ट करत होते मी. खलास केलंयस, खलास खलास खलास. छान आहे ना? वहिनी वहिनी, तो सुंदर. काय झालं त्यांना? तो पडला. काय? कुठे पडले? खूप लागलं नाहीये ना? अक्षरा, आय आय अक्षरा. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट झालेली आहे. मॅडम कधी येत आहेत? बारक्याचा अजून फोन नाही आला. कायच कळायला मार्ग नाही. नक्कीच अक्षरानं बारक्याचं कुठं पकडलं असणार आहे. आता समजा प्लॅन खड्ड्यात जाणार. सर सर, मॅडम कधी येत आहेत? एकच मिनिट. शुअर सर. अहो, कुठे आहात तुम्ही? तुम्ही कसे पडलात असे? खूप लागलं नाहीये ना? आता कोण आहे तिकडे तुमच्या बरोबर? अहो ऐका ऐका, आधी शांत व्हा. अहो ऐका, मी तुम्हाला एक पत्ता पाठवतो, तिथं लगेच या. मी आले. ताई, तू जा लवकर तिकडे. घरच्यांना आम्ही सांगू, तू नको काळजी करू. हा, जिजूंना तुझी गरज आहे ना. तुम्ही सांगा सगळ्यांना. हा. हा भावा. बारक्या, अरे थोडा घोळच आहे बघ. आता कसला घोळ? हे बाबा, आता कसला घोळ घालू नको. वहिनी पोचतच असतील तिथं. वय वय. अरे परत त्यांच्या पुढे कसं बोलायचं ना, काय सुधारणा झालाय बघ. कधी सुधारणार सुंदर? हे बघ, तू जास्त काही विचार करू नको. ते चिठ्ठी आहे ना, ती फक्त त्यांच्या हातात ठेव. बाकी काम होईल आपोआप. बारक्या, अरे वेगळीच भाडे आहे बघ, म्हणून काय सुधारणा झालाय. काय बोल की? अरे म्हणजे नीट सांगता येणार नाही, पण आहे ना, या हॉटेलमध्ये आल्यापासून मला असं वाटायलंय की मी इथं आधी कवा तरी येऊन गेलो आहे. आणि या आधी ना मी अक्षराला इथं प्रपोज मारला आहे बघ. अरे भावा, म्हणजे तुला आधीच सगळं आठवायला लागले? अरे आठवतं असं काय नाही, पण आहे ना, इथं आल्यापासून मला असं वाटतंय की असं नक्कीच काहीतरी घडलं असावं. अरे असावं नाही, असंच घडलं होतं. तू का नाही वहिनींना असंच प्रपोज केला होतास. हो, आता बाकी जास्त विचार करत बसू नको, नाहीतर पुढचा प्लॅन फिसकट होशील. तेच ना, कायच कळना झालंय बघ. बारक्या, हा बोल की. अरे म्हणजे मी कवा तरी त्यासनी प्रपोज केलं होतं, आमच्या दोघांचं लगेच झालं होतं. आता हे नाही विसरलो आहे, मला काय बी आठवत नाही. पर म्हणून त्यासनी असं वारा सोडता येत नाही ना. अरे त्याने माझ्यासाठी काय काय केलं आहे बघ. सुंदर, अरे बघ, म्हणजे तू आता सगळं विसरलायस आणि ते सावरून गेला म्हणून प्रपोज करत असेल ना,
तर तसं नको करू भावा. अरे नाही नाही, असलं काय बी नाही बघ. ते मला केव्हा आठवायचं तेव्हा आठवू दे, आणि नाही आठवलं ना तरी बी चालेल. पर मी खरंच आता त्यांच्या प्रेमात पडलोय बघ, आणि म्हणून मी त्यासनी प्रपोज करणार आहे. शाबाश. मग बाकी कसला विचार करू नको. हा बघ, बिंदास्त राहायचं आणि बिंदास्त बोलायचं. कळलं? होय होय. एक्सक्यूज मी, सुंदर सूर्यवंशी इथेच आलेत ना? हो आलेत, ते तुमची वाट पाहत आहेत. कुठे आहेत ते? तिकडे. कुठे लागले तुम्हाला? अहो बघत काय बसलात? मी तुमच्याशी काहीतरी बोलतीये ना. अहो Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Akshara. Happy birthday to you. हॅपी बर्थडे अक्षरा. आणि माफ करा, मी तुम्हाला 80च्या स्पीडनं बोलवलं, पर हे समजा स्पेशल केलं आहे बघा तुमच्यासाठी. खरंच थँक्यू. तुम्ही हा आजचा दिवस माझ्यासाठी इतका स्पेशल बनवलाय. थँक्यू. आज थोडी प्रेम वेडी मनातली जरा साध घाली का तुलाही सुखावुनी मला. आज झाला प्रीत वेडा मनातला झरा धाव घेई प्रेम माझे मी थांबलो जरा. हवेसे तू भेटण्याची ओढ का बांधी तुला आणि मला दोघातली वीण का. अक्षरा, मला तुमच्याशी अजून एक महत्वाचं बोलायचं आहे.
हॅलो. हॅपी बर्थडे अक्षरा. आज तुला माझ्याकडनं लई मोठं गिफ्ट मिळणार आहे. सर 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 केक मेल्ट होतोय. सर्व करू का? नाही, खाणार नसाल तर मी वेटरला सांगून फ्रीज मध्ये ठेवतो. हा, त्यापेक्षा एक काम करता का, हा केक घेऊन जा आणि तुमच्या सगळ्या स्टाफ मध्ये वाटा. हा हा, असंच करा. थँक्यू सर. थँक्यू मॅम. वेलकम. वेटर, हा केक घेऊन जा.